गुरुकुंज मोजरी येथील सेवाभावी व्यक्तिमत्व उद्धवराव वानखडे यांना नुकताच श्री गुरुदेव पंढरपूर देवदर्शन प्रचार यात्रा समितीच्या वतीने आदर्श सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। वानखडे हे मागील 35 वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सर्वधर्म समभाव समन्वय सर्वस्पर्शी विचारांचा प्रचार व प्रसाराचे कार्य करीत आहे। गुरुकुंजातील सामुदायिक ध्यान व प्रार्थनेला न चुकता उपस्थिती यासोबतच गुरुकुंजात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या अस्थि विसर्जनाच्या प्रयोजनार्थ सर्व तीर्थकुंडाची स्थापना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1957 मध्ये केली। या ठिकाणी अस्थि घेऊन येणाऱ्या सर्व तीर्थकुंडाचे महात्म्य, अंतिमविधी, संबंधांच्या अंधश्रद्धा व घातक चालीरीती यावर 17 वर्षापासून वानखडे हे प्रबोधन करीत आहे। फलस्वरूप आज अंधश्रद्धेला बळी न पडता गुरुकुंजात अस्थि विसर्जित करणाऱ्या भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून येत आहे। तसेच गुरुकुंजामध्ये मागील 14 वर्षापासून ग्रामजयंती महोत्सव समितीचे सचिव म्हणून कारभार सांभाळत असताना आर्थिक व्यवहारातील पारदर्शीपणा, जनलोकात विश्वासार्हता निर्माण होऊन परिणामी ग्रामजयंती महोत्सव उत्तरोत्तर विराट रूप धारण करीत आहे। मागील 8 वर्षापासून श्री गुरुदेव पंढरपूर देवदर्शन प्रचार यात्रेमध्ये सक्रिय सेवेबद्दल उद्धवराव वानखडे यांचा निष्काम कर्मयोगी स्वर्गीय बाळासाहेब उगले स्मृतिप्रीत्यर्थ पंढरपूर येथे श्री गुरुदेव प्रेमींच्या उपस्थितीत आचार्य श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, डॉक्टर कैलास उगले, श्री लक्ष्मणदास काळे, श्री भानुदास कराडे, श्री विलासराव साबळे, डॉक्टर सूर्यप्रकाश जयस्वाल, पद्मश्री फाउंडेशनचे डॉक्टर संजय आदमने, ॲडव्होकेट श्री देवीताई साबळे, श्री मनोहरराव रेचे या मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंतांचे साहित्य, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्रासह आदर्श सेवारत्न पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला।